ख्रिस्ताताई प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रापंचिक रविवार साजरा करीत आहोत. त्यानिमित्त ही पॅरालिटर्जी आयोजित करण्यात आलेली आहे. आपण या प्रार्थनेमध्ये सर्वजण एकत्रपणे सहभागी होऊया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. या पवित्र प्रार्थनेच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यास आपण सर्व पात्र ठरावे, म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणा सर्वांवर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपणा सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, आज आम्ही प्रापंचिकांचा दिवस साजरा करीत आहोत. प्रापंचिकांचे ख्रिस्त सभेमध्ये फार मोठे स्थान आहे. याची जाणीव त्यांना नित्य व्हावी आणि सर्व प्रापंचिकांनी त्यांच्या परीने ख्रिस्त सभेची वाढ होण्यास मदत करावी आणि ख्रिस्त सभेच्या कार्यक्रमांमध्ये अंतःकरणापासून सहभाग घ्यावा, म्हणून त्यांना तुझी विशेष कृपा लाभू दे. ही प्रार्थना मी तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये करतो. आमेन. ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. मरण परमेश्वराने निर्माण केले नाही. जिवंतांच्या नाशाने त्याला आनंद होत नाही, कारण सर्व वस्तू अस्तित्वात राहाव्यात म्हणून त्याने त्या निर्माण केल्या आहेत. जगातल्या वस्तू लाभदायक आहेत, त्यांच्यात विनाशक विष नाही आणि मृत्यू लोकांची सत्ता या इहलोकी नाही. धर्माचरण करणारा कधी मरत नाही. परमेश्वराने मनुष्याला अमर बनवले. त्याला त्याने आपल्या स्वभावाच्या प्रतिमेप्रमाणे केले आहे. परंतु सैतानाच्या मत्सराने या जगात मरणाने प्रवेश केला आणि जे त्याच्या पक्षाचे आहेत ते मृत्यूची शिकार होतात. प्रभूचा हा शब्द. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. तू माझ्या वैऱ्यास विजयी होऊ दिले नाहीस. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास. गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस. प्रतिसाद. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याला धन्यवाद द्या. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिरहाड केले तरी प्रातकाळी हर्षध्वनी होतो. प्रतिसाद. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावले आहेस. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. प्रतिसाद. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. पौलचे करिंथिकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. विश्वास,
भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता गरीब झाला, अशा हेतूने की त्याच्या गरीब होण्यामुळे तुम्ही धनवान व्हावे. दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरिता तुमच्यावर भार घालावा असे नाही, तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानूया. जयघोष. आलेलुया, आलेलुया. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला आणि त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते आणि त्याच्याभोवती गर्दी करत होते. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून बरे व्हावे म्हणून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीची गोष्ट ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तर मी बरी होईन. तेव्हा लगेच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला आणि आपण त्या पिडेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहाव्यास त्याने सभोवार पाहिले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत आणि कापत कापत त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिडेपासून मुक्त हो. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब आणि याकोबचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणाला आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्षी रडणारे आणि आकांत करणारे यांचा गोंधळ चाललेला त्यांनी पाहिला. तो आत जाऊन त्यांस म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता आणि रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्यांनी त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईबाप आणि आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलिथा कोम, याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि तात्काळ ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षांची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला काही खावयाला देण्यास सांगितले.
प्रभूचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रापंचिक रविवार साजरा करीत आहोत. वर्षांतून एकदा ख्रिस्त सभा हा सण आपणास देते, प्रापंचिकांचा रविवार. आणि हा प्रापंचिक रविवार साजरा करण्यामागे एक उद्दिष्ट आहे, जे सर्व प्रापंचिकापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते म्हणजे प्रापंचिक हे ख्रिस्त सभेचा अविभाज्य घटक आहे. ख्रिस्त सभा त्यांच्याद्वारे उभी राहिलेली आहे. आपण सर्वजण एक आहोत आणि या चर्चमध्ये जबाबदाऱ्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येक व्यक्ती हा ख्रिस्त सभेचा एक घटक आहे, एक मजबूत पाया आहे, मजबूत घटक आहे. हे सर्वांना कळलं पाहिजे. प्रापंचिकाने असा विचार करू नये की हे फादरांचं काम आहे, सिस्टरांचं काम आहे किंवा ठराविक लोकांचं काम आहे. नाही, ख्रिस्त सभेचं काम हे आपल्या सर्वांचं काम आहे आणि सर्वांनी मिळून ख्रिस्त सभा उभी राहिलेली आहे. ग्रीक आणि लॅटिनमध्ये त्याला शब्द आहे एक्लेसिया, म्हणजे कम्युनिटी, कम्युनिटी ऑफ गॉड, प्रभू परमेश्वराची ख्रिस्त सभा. आणि आपण सर्वजण त्याचे अविभाज्य घटक आहोत आणि आपण सर्व मिळून ही ख्रिस्त सभा उभी राहिलेली आहे. म्हणून माझं या ख्रिस्त सभेमध्ये कोणतं कार्य आहे, माझी या ख्रिस्त सभेमध्ये कोणती जबाबदारी आहे, हे सर्वांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ख्रिस्त सभा हा दिवस साजरा करते प्रापंचिकांचे महत्त्व सर्वांना समजावून देण्यासाठी. फादर्स, सिस्टर्स आणि प्रापंचिक हे दोन वेगळे घटक नाहीत, तर आपण सर्वजण एक आहोत. जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत चर्चमध्ये. बिशपांची जबाबदारी वेगळी, फादरांची जबाबदारी वेगळी, सिस्टरांची जबाबदारी वेगळी आणि काही लोकांची, ठराविक लोकांची जबाबदारी वेगळी. पण सर्व प्रापंचिक मिळून ही ख्रिस्त सभा उभी राहिलेली आहे आणि सर्वांनी मिळून ह्या ख्रिस्त सभेला पुढे न्यायचं आहे. म्हणून प्रापंचिकांचं महत्त्व फार मोठं आहे. प्रापंचिकांचा सहभाग ख्रिस्त सभेमध्ये अत्यंत मोलाचा आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा सहभाग, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा विश्वास हा फार मोलाचा आणि फार मोठा आहे. हे सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे कोण मोठा आणि कोण खालचा, कोण उच्च आणि कोण नीच असं नाही आहे. आपण सर्वजण मिळून ही ख्रिस्त सभा उभारलेली आहे. आपण सर्वजण मिळून परमेश्वराने ही ख्रिस्त सभा फोफावून आणलेली आहे जगभरामध्ये आणि आपण सर्वांनी ख्रिस्त सभा पुढे न्यायची आहे. आपण सर्वांनी आपला विश्वास राखायचा आहे आणि आपण सर्वांनी हा विश्वास वाढवायचा आहे आणि हा विश्वास इतरांना द्यायचा आहे. आज आपण पाहतो की पॅन्डेमिकचा काळ चालू आहे आणि या महामारीमध्ये कौटुंबिक जीवन जे आहे ते आव्हानात्मक बनलेलं आहे. कौटुंबिक जीवन अगदी खालच्या पातळीच्या स्तरावर आलेलं आहे. खूप आव्हानात्मक हे जीवन बनलेलं आहे, समस्यामय जीवन बनलेलं आहे. बऱ्याच लोकांसाठी आपण पाहतो की आज त्यांना घरून काम करावं लागतं. काही लोकांचे जॉब्स गेलेले आहेत, काही लोकांचे बिझनेस बंद पडलेले आहेत, आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे आणि त्यामध्ये कुटुंबाची जबाबदारी, जर सर्वजण घरामध्ये असतील तर तो आणखी मोठा कौटुंबिक भार कुटुंबांना सोसावा लागत आहे. मुलांचा अभ्यास आणि आता शाळा बंद आहेत म्हणून ऑनलाईन, त्यांच्याबरोबर पालकांची जबाबदारी आणि शिक्षकांची जबाबदारी देखील पार पाडावी लागत आहे. आणि अशा या हालाकीच्या परिस्थितीमध्ये, अशा पॅन्डेमिकच्या काळामध्ये कशा प्रकारे माता पिता हे आपलं कुटुंब चालवणार, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही जबाबदारी पालकांनी, म्हणजे माता आणि पिता या दोघांनी एकत्र सांभाळली पाहिजे. मागे या काळामध्ये इंडोनेशियामध्ये इंडोनेशियन चाइल्ड प्रोटेक्शन कमिशन ह्या संस्थेने एक सर्वे केला ते इंडोनेशियामध्ये आणि त्यांच्या इथे निदर्शनास आलं की ह्या पॅन्डेमिक म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये जास्तीत जास्त मातांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळलेली आहे, म्हणजे पित्यांनी नाही. आणि त्या सर्वेमधून त्यांच्या निदर्शनास आलं की 21% पित्यांनी कोणतीच मदत केलेली नाही मुलांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या संगोपनामध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या कामामध्ये. 21% पित्यांनी, म्हणजे मातावर किती मोठा भार आहे. आणि खरोखर जेव्हा सर्व मेंबर्स घरामध्ये असतात तेव्हा मातेची काळजी वाढते की आज त्यांना काय जेवायला घालणार,
आज आपण काय करणार, आजचा दिवस कशा प्रकारे घालवणार. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची बनलेली आहे त्या मातांना तर अधिक धास्ती वाटते, अधिक त्यांची समस्या वाढत जाते, त्यांच्यासमोर फार मोठी चिंता उभी राहते. मग अशा सर्व काळामध्ये आपण आपला विश्वास कशा प्रकारे राखू शकतो. इथे पहिली जबाबदारी म्हणजे सर्वांनी, संपूर्ण कुटुंबियांनी एकत्र ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे समजलं पाहिजे सर्वांना. माझं कुटुंब, माझं लहानचं कुटुंब, मग 4 मेंबर्स असो 5 मेंबर्स असो, त्यामध्ये ती माझी एक ख्रिस्तसभा आहे, ते माझं एक छोटं चर्च आहे. आणि ते चर्च मी कसं सांभाळलं पाहिजे. आता 2 गोष्टी इथे प्रामुख्याने व्हायला पाहिजे. मग कोणी कोणत्याही परिस्थितीमध्ये असो. पहिली गोष्ट म्हणजे माता पित्या, तुम्ही जे विवाह साक्रामेंट स्वीकारलेला आहे ते विवाह साक्रामेंट हा तुमच्या कुटुंबाचा मजबूत पाया झालं पाहिजे. तुम्ही तुमची ख्रिस्तसभा चालवतात, आपण आपली ख्रिस्तसभा चालवतो, हे काही 2 अविभाज्य भाग नाहीत, ते दोन्ही भाग एक आहेत. तुमची ख्रिस्तसभा जेव्हा मजबूत असते, तुमची ख्रिस्तसभा म्हणजे तुमचं कुटुंब जेव्हा फोफावतं, तेव्हा ही जागतिक ख्रिस्तसभा मोठी होते, जागतिक ख्रिस्तसभा मजबूत होते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर माझं कुटुंब, मी जे विवाह साक्रामेंट स्वीकारलेला आहे ते साक्रामेंट मजबूत असलं पाहिजे, ते रोज मी जगलं पाहिजे. पती पत्नीनी त्यांच्यामधील संबंध दृढ केले पाहिजेत. बऱ्याच वेळेला आपण ऐकलं आहे की या महामारीच्या काळामध्ये बहुतेक कुटुंबामध्ये तंटे निर्माण झाले, पती पत्नीमध्ये वाद निर्माण झाले, कारण एकाच घरात ते राहत होते. आता जेव्हा कामाला जात होते तेव्हा दिवसा बाहेर आणि रात्री एकत्र, परत दुसऱ्या दिवशी बाहेर, पण इथे संपूर्ण वेळ एकत्र असल्या कारणाने त्यांच्यामध्ये तंटे वादविवाद निर्माण झाले, असं बऱ्याचदा ऐकण्यात आलेलं आहे. हे असं होता कामा नये. तुम्ही परमेश्वराला वचन दिलेलं आहे की आम्ही आमची छोटीशी ख्रिस्तसभा चांगल्या प्रकारे सांभाळू, मजबूत विश्वासाच्या पायावर ही ख्रिस्तसभा उभारलेली असेल. म्हणून जेव्हा तुमचे विवाह साक्रामेंट मजबूत होतं तेव्हा त्या कुटुंबाला बळकटी येते, त्या कुटुंबामध्ये एकी निर्माण होते. जेव्हा तुम्ही एकमेकांना समजून घेतात, एकमेकांमध्ये संवाद होतो, त्यावेळेला तुमची कुटुंबाची ख्रिस्तसभा तुम्ही अत्यंत मजबूत करू शकतात. ही गोष्ट सर्वांनी प्रामुख्याने ओळखली पाहिजे की पती पत्नीमधील संबंध इथे कशा प्रकारे असले पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रार्थना. असं सांगितलं आहे ना, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ते एकत्र राहतं. आणि ॲस्पेक्ट आपल्या जीवनामधून कुठेतरी हळूहळू गायब होत चाललेला आहे. आपण सर्वजण एकत्र प्रार्थना करण्यासाठी येत नाहीत. आता या पॅन्डेमिकमध्ये आपल्याला फार मोठी संधी होती, सर्व मेंबर्स घरातच आहेत, मग चला आज आपण रोजरीची प्रार्थना करूया, चला आज आपण बायबल वाचन करून त्याच्यावर मनन चिंतन करूया, किंवा अनेक प्रार्थना आहेत, नोवेनाच्या प्रार्थना आहेत, ती आपण करूया एकत्र. काही कुटुंबांनी तशी इनिशिएटिव्ह घेऊन ते केलेलं असेल, पण बऱ्याच कुटुंबांनी टी व्ही समोर वेळ घालवला असेल, किंवा फोनवर वेळ घालवला असेल, मोबाईलवर वेळ घालवला असेल. पण आपण जर प्रार्थनेला महत्त्व दिलं नाही तर आपलं कुटुंब मजबूत होणार नाही, आपली छोटीशी ख्रिस्तसभा मजबूत पायावर रोवली जाणार नाही, हे सर्वांनी ओळखलं पाहिजे. म्हणून प्रार्थनेला आपण नितांत महत्त्व दिलं पाहिजे, प्रार्थनेकडे आपण वळलं पाहिजे. आपल्या घरात आल्तार पाहिजे, त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताची पवित्र मरियेची इमेज पाहिजे, आणि त्याकडे आपण वळले पाहिजेत. आपली पावलं त्या आल्ताराकडे वळली पाहिजेत, आणि आपण तिथे प्रार्थनेमध्ये एकत्र सहभागी झालं पाहिजे, तरच आपलं कुटुंब मजबूत होतं. आता ख्रिस्तसभेची रचना कशी आहे? जेव्हा आपण प्रापंचिकांना महत्त्व देतो ते आपण तळागाळापासून महत्त्व देतो. असं नाही प्रापंचिक रविवार साजरा केला, आपण इथे वर्बली काही बोललो, सर्व लोक चर्चमध्ये एकत्र आले, किंवा प्रार्थनेचे मेसेज पाठवले, मिस्सा ऐकली, सगळं झालं, त्याने प्रापंचिक रविवार साजरा नाही होत. प्रापंचिकांचं महत्त्व काय आहे समजण्यासाठी आपण तळागाळात जातो, आणि ख्रिस्तसभेला तळागाळातून सुरुवात होते, वरच्या पातळीवरून नाही तर खालच्या पातळीवरून सुरुवात होते. आणि प्रापंचिकांचं महत्त्व इथे आहे, तळागाळामध्ये कुठे? मी एक व्यक्ती म्हणून ख्रिस्तसभा आहे, मी एक व्यक्ती, आणि माझं अगण्य असं महत्त्व आहे ख्रिस्तसभेमध्ये. आणि ही आयडेंटिटी मला परमेश्वराने दिलेली आहे, आपोआप ती प्राप्त झालेली नाही, किंवा कोणत्या व्यक्तीने मला ती दिलेली नाही. माझा जेव्हा इथे बाप्तिस्मा होतो, त्या बाप्तिस्मा साक्रामेंटामधून परमेश्वराने मला एक युनिक, वेगळी, आगळी वेगळी अशी एक आयडेंटिटी दिलेली आहे. माझं एक आगळं वेगळं अस्तित्व परमेश्वराने मला दिलेलं आहे, की तू माझी ख्रिस्तसभा आहे, असं परमेश्वर सांगतो. आणि मी एक नव्हे तर अनेक जण, सर्वजण मिळून ही ख्रिस्तसभा आहे. म्हणजे माझ्या कुटुंबाचा प्रत्येक सदस्य ही ख्रिस्तसभा आहे.
ह्याकडे परमेश्वर आपलं लक्ष वेधत आहे. आणि माझं कुटुंब जर एक चांगली ख्रिस्त सभा झाली, एक छोटंसं कुटुंब चांगली ख्रिस्त सभा झाली, त्याच्याबरोबर दुसरं कुटुंब, त्याच्याबरोबर तिसरं कुटुंब, तर तिथून ख्रिस्त सभेला बळकटी मिळत जाते. आणि ही ख्रिस्त सभा विश्वासावर रोवलेली असली पाहिजे. माझा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास, माझा अखंड ख्रिस्त सभेवरील विश्वास, त्यामधून ख्रिस्त सभेला बळकटी मिळते आणि ख्रिस्त सभा मोठी होते. इथे प्रापंचिकांचं फार मोठं महत्त्व आहे. त्यांचा सहभाग, त्यांचा विश्वास फार मोठा महत्त्वाचा आहे ख्रिस्त सभेसाठी. आणि त्यामुळे मग आपण सांगतो कुटुंब, नंतर गाव, परिवार, गाव पातळी, म्हणजे माझा एक गाव मिळून एक छोटीशी ख्रिस्त सभा आहे आणि तो गाव ह्या पॅरिसचा एक सदस्य आहे, या पॅरिसचा एक भाग आहे. आणि इतर गाव मिळून ही पॅरिस निर्माण झालेली आहे. मग पॅरिसेस मिळून डायसिस निर्माण झाले, डायसिसेस मिळून युनिव्हर्सल चर्च निर्माण झालेलं आहे. हे आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे. आणि प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक पातळीवर सर्वांचं महत्त्व आहे. जी व्यक्ती शिकलेली नसेल, जी व्यक्ती आजारी असेल, ती देखील ख्रिस्त सभेचा अविभाज्य घटक आहेत. ते प्रापंचिक ख्रिस्त सभेचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या प्रार्थनेने ते ख्रिस्त सभा वर आणू शकतात, त्यांच्या प्रार्थनेने ख्रिस्त सभा फोफावू शकते. हे आपण महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर प्रिय बंधू भगिनींनो, आज हा प्रापंचिक रविवार साजरा करीत असताना प्रत्येक प्रापंचिकाचं एक फार मोठं महत्त्व ख्रिस्त सभेमध्ये आहे. हे आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे. मी स्वतः ओळखलं पाहिजे आणि इतरांना ओळख त्याची करून देण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण एकमेकांबरोबर असे सुसंवादामध्ये राहतो, एकमेकांचा विश्वास आपण वाटतो, एकमेकांना प्रोत्साहन देतो, एकमेकांना सपोर्ट करतो, तेव्हा आपली ख्रिस्त सभा बळावत जाते, जे परमेश्वराचं उद्दिष्ट आणि परमेश्वराचं ध्येय आहे. हा प्रापंचिक रविवार साजरा करीत असताना आपण या जगभरातील सर्व प्रापंचिकांसाठी परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया, स्पेशली कुटुंबियांसाठी, की कुटुंबामध्ये या महामारीच्या काळामध्ये जी हालाखीची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती दूर व्हावी आणि आपला जो आनंद हिरावून गेलेला आहे तो आनंद आपणास परत मिळावा. ही महामारी, कोरोना व्हायरस लवकर या जगातून नष्ट व्हावा, जास्तीत जास्त लोकांना आणि सर्वांना लवकरच लस प्राप्त व्हावी. सर्वांनी एकत्र राहून एकत्र आनंदामध्ये परमेश्वराचे गौरव करावे, म्हणून आपण परमेश्वराचे विशेष आशीर्वाद मागूया. आमेन. आता आपण आपल्या सर्व विनंत्या आणि गरजा प्रभुचरणापाशी अर्पण करूया. स्वर्गीय पित्या, जो दिवस ख्रिस्त सभेच्या प्रापंचिक सभासदांच्या सक्षमीकरणास समर्पित करण्यात आला आहे, त्या दिवशी आम्ही प्रार्थना करतो की प्रापंचिकांनी मनपूर्वक आणि कोणत्याही अटीशिवाय तुझे अनुकरण करावे. आपला प्रतिसाद. प्रभू, आम्हाला जवळून तुझे अनुकरण करण्यास सहाय्य कर. प्रभू, आम्हाला जवळून तुझे अनुकरण करण्यास सहाय्य कर. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि व्रतस्थ यांनी प्रापंचिकांना उत्साही कुटुंबे उभारण्यास मार्गदर्शन करावे, जेणेकरून ती खरोखर घरगुती चर्च बनतील, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्हाला जवळून तुझे अनुकरण करण्यास सहाय्य कर. ख्रिस्त सभेच्या प्रत्येक प्रापंचिक सभासदाला शब्द आणि कृतीद्वारे शुभवर्तमानाची घोषणा, हे येशूचे मिशन आपले मिशन आहे ह्याची जाणीव व्हावी आणि त्याची सुरुवात त्यांनी आपल्या कुटुंबापासून करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्हाला जवळून तुझे अनुकरण करण्यास सहाय्य कर. चर्चमध्ये प्रतिष्ठेची समानता आणि कार्याची विविधता असते, हा व्हॅटिकन परिषदेच्या शिकवणुकीचा अर्थ धर्मगुरू आणि प्रापंचिक यांनी समजून घ्यावा आणि देवराज्यासाठी एकत्र कार्य करण्यास झटावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्हाला जवळून तुझे अनुकरण करण्यास सहाय्य कर. ख्रिस्ती राजकीय नेते, नोकरशाह आणि स्थानिक संस्थांमधील इतर लोक यांनी संत थॉमस मोरप्रमाणे आपल्या प्रभावाचा वापर धैर्याने समाज परिवर्तनासाठी करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
प्रभो, आम्हाला जवळून तुझे अनुकरण करण्यास सहाय्य कर. ज्यांना करोना विषाणूची बाधा झालेली आहे त्यांना परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा. त्याचप्रमाणे दुःखी कुटुंबियांचे सांत्वन व्हावे आणि पुनरुत्थित प्रभू ख्रिस्तावरील त्यांचा विश्वास दृढ व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, आम्हाला जवळून तुझे अनुकरण करण्यास सहाय्य कर. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्हाला संत थॉमस मोर सारखा अनुकरणीय नेता दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हावर तोच पवित्र आत्मा पाठव ज्याने संत थॉमस मोरला सामर्थ्य दिले, जेणेकरून तुझ्या राज्यासाठी कार्य करण्यास आम्ही पात्र ठरू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. या प्रार्थनेची सांगता आपण प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या शब्दामध्ये करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन.